वंदे मातरम. मित्रांनो नमस्कार. मी संजय झेंडे आणि आपण पाहत आहात ॲक्विरियस इनसाइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, राहुल गांधी यांनी 2027 मध्ये मोदी सरकार सत्तेत राहणार नाही असे विधान अलीकडेच केले. त्यानंतर मोदींच्या पर्यायांची चर्चा सुरू झाली. आजचा प्रश्न फक्त मोदींना कोण हरवेल हा नाही, तर प्रश्न आहे मोदींनंतर भारताचे नेतृत्व कोणत्या प्रकारचे असू शकते. उपनिषदांपासून उपग्रहापर्यंतचा वेध घेणाऱ्या नेतृत्वाला पर्याय कोण होऊ शकते. मोदी केवळ नेते नाहीत, तर मोदी हा भारतीय राजकारणातला एक फॅक्टर झाला आहे. याशिवाय RSS हे भाजपमधील नेतृत्वाचे ट्रान्समिशन कसे घडवून आणेल आणि अलीकडची कॉक्रोच जनता पार्टीची झालेली एंट्री आणि तिचा प्रभाव या अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये चर्चा करणार आहोत, माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हे दोन्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. मित्रांनो, आधीच खुलासा करतो, आपल्या चॅनलची भूमिका कोणत्याही पक्षाच्या अथवा नेत्याच्या बाजूने नाही अथवा विरोधातही नाही. देशातील सद्यस्थितीच्या अनुषंगाने एक दृष्टिक्षेप टाकणे हा यामागचा हेतू आहे. याशिवाय प्रश्न फक्त राजकारणापुरता मर्यादित आहे का, तर नाही. कारण आज भारत डेटा सेंटर, AI, सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग, डिजिटल इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर, जिओपॉलिटिकल स्पर्धा या सर्व क्षेत्रामध्ये मोठे दीर्घकालीन बदल अनुभवत आहे. अशावेळी लीडरशिप कंटिन्युटी हा आर्थिक आणि धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मित्रांनो, भारतीय राजकारणामध्ये अमुक नेत्यानंतर कोण हा प्रश्न नवीन नाही. थोडे मागे वळून आपण बघू. 1962च्या चीन युद्धानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. तेव्हा विरोधी पक्ष सक्षम नव्हता, म्हणून काँग्रेसच्या आतच पर्यायी नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आणि पुढे इंदिरा गांधी यांचे आगमन झाले. सुरुवातीला त्यांना गुंगी गुडिया अशी प्रतिमा देण्यात आली, पण काही वर्षातच परिस्थिती बदलली. इंदिरा इज इंडिया अशी मजबूत राजकीय प्रतिमा उभी राहिली. आज काय, नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काही प्रमाणात असाच पॅटर्न दिसतो. कारण आज भारतामध्ये मोदी यांचे नेतृत्व केवळ निवडणुका जिंकणारे नेतृत्व राहिलेले नाही, ते एक राजकीय ब्रँड, संघटनात्मक ऊर्जा आणि राष्ट्रीय स्तरावरील स्वीकार्यता यांचे मिश्रण बनले आहे. एक फॅक्टर तयार झाला आहे. विरोधी पक्षांची परिस्थिती काय ते बघू. 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सुधारणा केली आहे. त्यांचा वोट शेअर जवळपास 21% पोहोचला. त्यांना विरोधी पक्ष नेतेपद देखील मिळाले आहे. दक्षिण भारतामध्ये साधारण कर्नाटक, तेलंगणा, केरळ या राज्यांमध्ये काँग्रेस मजबूत आहे. पण प्रश्न असा आहे की ही ताकद राष्ट्रीय पर्याय निर्माण करण्यासाठी पुरेशी आहे का. कारण हिंदी पट्ट्यामध्ये तसेच पूर्व भारत आणि अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजप अजूनही मजबूत स्थितीत आहे. इंडिया आघाडीत विचारांची एक वाक्यता नाही. राजकीय नेतृत्व वेगळे आहेत. राज्यनिहाय नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेनं आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय स्तरावर मोदींसमोर उभा राहील असा एकसंघ चेहरा अजून स्पष्ट दिसत नाही. मित्रांनो, 2014 पूर्वीची परिस्थिती आठवा. त्यावेळेस काय होतं, भ्रष्टाचाराचे आरोप, पॉलिसी पॅरालिसिस, रुपयाची घसरण, महागाई, आर्थिक मंदी आणि जनतेमध्ये प्रचंड असंतोष अशी स्थिती निर्माण झाली. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे एक मोठे अँटी इस्टॅब्लिशमेंट वातावरण तयार झाले. त्या वातावरणाला राजकीय शक्तीत रूपांतरित करण्यासाठी भाजपकडे मजबूत केडर आणि संघटन होते. संघ परिवार त्यांच्या पाठीशी होता. त्या काळातील अनेक जनमत चाचण्यांमध्ये पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना 50% अधिक पसंती मिळत होती. तर राहुल गांधी सिंगल डिजिट पसंतीच्या पलीकडे गेले नाही. माझ्या माहितीप्रमाणे 9% होती त्यांना. आज अशी परिस्थिती आहे का की याच्या परिस्थितीतही असे सर्वेक्षण करण्यात आले तर राहुल गांधी डबल डिजिट गाठू शकतील का, हा खरा प्रश्न आहे. कारण विरोधक आज मोदींना ज्या मुद्द्यावर घेरत आहेत, महागाई, बेरोजगारी, आर्थिक असमानता, हे प्रश्न नवीन नाहीत. मनमोहन सिंग हे अर्थतज्ञ होते, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, अर्थमंत्री होते,
पंतप्रधान होते तरी त्यांच्या काळातील महागाई, रुपयाची घसरण, ग्रोथ स्लोडाऊन हे प्रश्न होतेच. म्हणजे आर्थिक आव्हाने ही केवळ एका सरकारपुरती मर्यादित नसतात. फरक कुठे पडतो? लीडरशिप. आणि आजही मोठा वर्ग जो आहे आपल्या देशातला हा मोदींना निर्णयक्षम, कठोर आणि दीर्घकालीन विचार करणारे नेतृत्व म्हणून पाहतो आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खरोखर मोदींना बदलू शकतो का? या अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे दुसरा पार्ट देखील अवश्य बघा. जय हिंद.